चिंबोरीचं प्रकरण बघण्यासाठी रोहनचा मित्र मुंबईसून देवगडा गेलो होतो, ज्याचं नाव होता साहिल. साहिलचे बाबा भूतांसोबत बोलायचे आणि भूत आहे कशा केला त्याचं कारण शोधायचे. साहिलच्या बाबाने साहिलला पण ही कला शिकवल्यानी होती. साहिल एका बसने गावा गेलो आणि ज्या ठिकाणी तो उतारलो त्या आजूबाजू कोण सुद्धा नव्हता. पण त्याच्या पाठनं कोणतरी भोकेल्यान आणि साहिल भियालो आणि जेने भियवल्यान तो सांगाक लागलो, काय मेल्या माणसाक भियालस तर भूता काय करतलस. एवढ्या बोलान तो साहिलला घेऊन गेलो. रुपेश साहिलला घेऊन त्याच्या घराकडे गेलो आणि साहिल रुपेशला सांगाक लागलो, चिंबोरी काय भूत अरे, मी इतक्या भूतांका बघलंय पण चिंबोरीसारखा 13 दिवसांनी मारणारा भूत कधीच बघलं नव्हतंय. पण साहिलची भूत पकडूची टेक्निक वेगळी होती, कारण प्रत्येक भूत साहिलकडनं एका पांढऱ्या फडक्यावर चित्र काढून घ्यायचा आणि नंतर साहिलला समजायचा भूत काय सांगता. आता गावात रोहन नंतर चिंबोरीचं अजून एक प्रकरण वाढला होता. त्या चिंबोरी झालेल्या व्यक्तीक घेऊन साहिल सरळ गावातल्या बुजगावण्याकडे घेऊन गेलो. थंय गेल्यानंतर त्याका समजला हय कोणतरी हा, म्हणून त्याने लगेच 2 काठी पुरून त्याका पांढरं फडकू लावल्या, जेणेकरून त्या भूत साहिलकडनं चित्र काढून घेत. आणि त्याने दोघवल्या काठीच्या टोकांका आग लावल्यान आणि लगेच साहिल विचित्र बोलाक लागलो आणि बोलता बोलता तो चित्र सुद्धा काढूक लागलो. तो जा बोलत होतो त्याच्यामुळे त्या भुजगावना हालाक लागला होता. त्या बघून चिंबोरी झालेला व्यक्ती आणि रोहनचा मित्र रुपेश यांनी पळाक घेतल्याने, पण साहिल काय थांबतच नव्हतो. तो विचित्र काहीतरी बोलतच होतो आणि थोड्या वेळान तो थांबलो आणि ते सगळे घरात गेले. तेव्हा त्यांनी ते पांढऱ्या फडक्यावर बघल्यान एक कबूतर होता आणि एक बावडी. तेका काही समजतच नव्हता, पण थोड्या वेळान समजला सावतांची बावडी, जी हजारो वर्षे जुनी आ. त्यांच्याकडे वेळ खूप कमी असल्यामुळे ते त्या बावडीकडे येले. त्यांका त्या बावडीत काहीतरी विचित्र गावला, काहीतरी लिहिलेला होता आणि एकाचं चित्र होता. आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्याका सगळ्यात विचित्र गोष्ट गावली होती, ती म्हणजे 2 सांगाडे आणि एका सांगाड्याच्या डोक्यात एक टोपी होती. साहिलने टोपी हातात घेतल्यान आणि कापाक लागलो आणि थोड्या वेळान शांत झालो आणि सांगल्यान, चिंबोरी या सांगाड्यामुळे अडकलेली आ. जर सांगाड्यांका मुक्ती दिलाव तर चिंबोरी पण मुक्त होतली. पण जसं त्यांनी सांगाड्याक हात लावल्यान तेव्हा वादळासारखं वारू वाहक लागलो, भयानक आवाज येऊक लागलो. तेवढ्यात रुपेशला काहीतरी वेगळाच दिसाक लागला. तो भियान कापाक लागलो होतो, कारण चिंबोरी इली होती. ती हवेत उडत होती. साहिल चिंबोरीसोबत बोलण्याचा प्रयत्न करूक लागलो, पण चिंबोरीन साहिलला ढकलल्यान आणि साहिल त्या बावडेक जाऊन आपटलो आणि यानंतर चिंबोरी गायब झाली आणि ते सगळे थैना निघान गेले. साहिलकडे ती टोपी होती. साहिलने बघल्यान टोपीवर काहीतरी लिहिलेला होता, एका गावाचं नाव होता. त्यामुळे साहिल आणि रुपेश त्या गावात गेले होते. तेव्हा त्यांना समजला ही टोपी ज्यांनी बनवल्यान हा ते अजून पण जिवंत आहात. मग ते सरळ टोपी बनवलेल्या आजोबांकडे गेले आणि त्या आजोबांनी सांगल्याने, चिंबोरी कोण ओळखाय शकत नाही. अनेक वर्षापूर्वी आम्ही तुमचे गाव केला होता. आमच्यासोबत चिंबोरी सुद्धा होतो. कार्यक्रम झालो की चिंबोरी टोपीत पैसे गोळा करी आणि त्याच्याकडे वेगळी शक्ती होती आणि तो असा म्हणायचो काहीतरी विचित्र होतला. पण चिंबोरीकडची शक्ती भारीच होती. जर चिंबोरीन कोणाक पण लात मारल्यान तर जो रुग्ण असता तो पहिल्यासारखं व्हायचो. पण चिंबोरीची ही लात फक्त 7:15 वाजता मंगळवारचीच फक्त काम करी. यामुळे तुमच्या गावात चिंबोरीचं नाव होक लागला होता. पण आम्ही त्यांना निघान गेलाव, पण चिंबोरी तुमच्याच गावात थांबलो. एवढं ऐकान साहिल आणि रुपेश परत गावा गेले आणि आता त्यांका समजला होता तोच चिंबोरी आता भयानक झालो हा. पण त्याच्या पुढ्यात एक मोठा प्रश्न होतो, चिंबोरी पुढे बदललो कसो. आता त्याच्याकडे एकच पर्याय होतो, गावातल्या सगळ्या म्हाताऱ्यांका चिंबोरीचा पुढे काय झाला ता विचारूया. पण जेव्हा ते गावात येले तेव्हा त्यांना समजला जे का चिंबोरी झालो होतो तेने आत्महत्या केल्या ना. ज्याच्यासाठी चिंबोरीसोबत लढत होते तोच आता या जगात नव्हतो, पण त्याने
गावातल्यांका विचारल्यान. तेव्हा साहिलला समजला चिंबोरीच्या आधी या गावात एक उपचार करणारा व्यक्ती होतो. चिंबोरी इल्यामुळे त्याचं नाव कमी होऊक लागला होता. त्यामुळे त्यांनी एका माणसाक चिंबोरीकडे पाठवल्यान आणि त्या माणसान चिंबोरीक सांगल्यान गावात एका बाईक खूपच बरा नाया. पण चिंबोरीन त्याका सांगल्यान मी पुरुषाकच फक्त लात लावू शकतोय. पण तो चिंबोरीक घेऊनच गेलो आणि जसं चिंबोरी त्या महिलाक लात लावूक गेलो तेवढ्यात त्या माणसान गावातल्यांका बोलावल्यान. त्यामुळे चिंबोरीच्या नावाक कलंक लागलो आणि गावातल्यांनी त्या झोपडीक आग लावल्याने. ह्या सांगून चिंबोरी गायब झालो. आता साहिलला समजला होता एक सांगाडो चिंबोरीचो हा आणि एक सांगाडो त्या महिलेचो. आता त्यांका चिंबोरीक मुक्त करूचा होता. तेव्हा ते परत सांगाडे गावले थंय ते गेले होते आणि ज्या ठिकाणी सांगाडे होते त्या ठिकाणी त्यांनी आग लावल्याने. पण सांगाड्याक आग लावून त्यांची खूप मोठी चुकी झाली होती, कारण चिंबोरीक गावातल्यांनी पण आग लावल्याने होती. आता सोसायटीचो वारो व्हावक लागलो, मच्छरी गुणगुणाक लागले आणि विचित्र आवाज येऊक लागलो. म्हणजेच आता चिंबोरी गेली होती. चिंबोरी सगळ्यांका हवेत उड्डाण मारूक लागली होती. पण जेका चिंबोरी झाली होती त्यांना भयानक चिंबोरीचो पाय कापल्यान आणि चिंबोरी नष्ट झाली, कारण चिंबोरीची शक्ती त्याच्या पायातच लपली होती.